नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. रुग्णसंख्या राज्यातली आता हळूहळू वाढू लागली अशी सध्याची स्थिती आहे. खास करून काही भागांमध्ये ही रुग्णसंख्या जास्त वेगाने वाढताना दिसते. नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाने केलेला आहे. दिवसभरात सरासरी 70 ते 80 इतकेच बाधित रुग्ण आढळत आहेत. शिवाय मृत्यूचं प्रमाणही दररोज 1 किंवा 2 इतकंच असल्याने जिल्ह्यात भीती बाळगण्यासारखी किंवा निर्बंध कठोर करण्याची आवश्यकता नसल्याची स्पष्टोक्ती प्रशासनाने केलेली आहे. मात्र शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्या कारणामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडलेली आहे. कोरोना स्थितीचा ग्राउंड रिपोर्ट आपण न्यूज 18 लोकमतवर सध्या पाहतो आहोत. राज्यातली सध्याची कोरोना स्थिती जर आपण पाहिली तर काही भागांमधली स्थिती अतिशय नियंत्रणात असल्याची आकडेवारी आहे. मात्र काही ठिकाणची जी रुग्णसंख्या आहे त्यामध्ये वाढ दिसतेय. त्यातच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं सातत्याने सांगितलं जात आहे. तिसरी लाट हा धोका कदाचित आणखी वाढवू शकते अशी देखील सध्या चर्चा सुरू आहे, शक्यता व्यक्त होतीये. नाशिकमधला आपण जर आढावा घ्यायचं म्हटलं तर गेल्या 24 तासात 99 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत, तर 87 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलेला आहे. आपण नाशिकचा आढावा घेतला, औरंगाबादचा देखील आढावा आपल्याला घ्यायचा आहे. औरंगाबाद शहरात कोरोनाचे 5 रुग्ण तर ग्रामीण भागात 27 रुग्ण नव्याने आढळलेले आहेत. रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याची सध्याची स्थिती आहे. या दोन्ही विषयीचीच अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. नाशिक आणि औरंगाबादमधनं आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत. आपण नाशिकची जी सध्याची स्थिती पाहिली, आकडेवारी सध्या तरी नियंत्रणात असल्याचं दिसतंय. ग्रामीण भागात मात्र धोका काहीसा वाढतोय. औरंगाबादमधली जर स्थिती आपण पाहिली तर शहरी भागात 5 रुग्ण तर ग्रामीण भागात 27 रुग्ण नव्याने आढळलेले आहेत. औरंगाबादमधल्या याच स्थितीचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत सध्या. सिद्धार्थ, परिस्थिती काहीशी नियंत्रणात असल्याचं सध्या जरी दिसत असलं तरी ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, रुग्णसंख्या आणखी वाढू नये याची खबरदारी घेणं हे आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्याच हातात आहे. त्यामुळे खबरदारी तर बाळगावीच लागणार आहे. सिद्धार्थ, काय सध्याची स्थिती? निश्चित खबरदारी बाळगावी लागेल आणि औरंगाबादकरांनी खबरदारी घेतलेली आहे. म्हणून जवळपास 2000 दररोज रुग्णसंख्या असलेल्या औरंगाबादमध्ये शहरामध्ये आज केवळ 5, 4, 2 इथपर्यंत संख्या पडलेली आहे. मात्र जसं तुम्ही आधी सांगितलं, ग्रामीण भागामध्ये थोडीशी चिंताजनक परिस्थिती आहे, कारण ग्रामीण भागामध्ये थोडे जास्त रुग्ण आढळत आहेत. आजचा जर आकडा आपण ताजा बघितला तर औरंगाबाद शहरामध्ये केवळ 5 रुग्ण आहेत, तर ग्रामीण भागामध्ये 27 आहे. म्हणजे जवळपास 5% जे आहे त्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भागामध्ये थोडंसं लोक निष्काळजीपणा दाखवत आहेत, त्यामुळं थोडंसं त्या ठिकाणी रुग्णाचं प्रमाण आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा काही लोक आता मास्क वापरायचं थोडंसं टाळून दिलेलं, कारण मास्क आपण आधी असा लावायचा तर तो आता इथपर्यंत आलेल्या लोकांच्या तोंडाला मास्क असतो, मात्र तो आता कानाच्या खाली आलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं आकडेवारी दिसते त्यावरून प्रशासनाचा दावा योग्य वाटतोय, कारण औरंगाबाद शहराची कोरोना रुग्णसंख्या जवळपास नियंत्रणात आलेली आहे. तरी प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी पूर्ण तयार आहे. जवळपास ऑक्सिजनचे 95% बेड रिकामे आहेत. आणि जसं आपण तिसरी लाट लहान मुलांच्या साठी धोकादायक असं म्हणतो, त्या दृष्टिकोनाने जिल्हा प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, त्यांनी मोठी तयारी करून ठेवलेली आहे. लहान मुलांचे हॉस्पिटल असतील किंवा स्वतंत्रपणे जवळपास 200 बेडेडचं लहान मुलांचं हॉस्पिटल पूर्णपणे सज्ज आहे. मात्र सुदैवाची गोष्ट म्हणेन मी, त्या ठिकाणी आणखी पेशंटला भरती करायला सुरुवात केलेली नाही, कारण लहान मुलांमध्ये आता तरी कोरोनाचं प्रमाण 0 आहे. या ठिकाणी तिसरी लाट आली आणि लहान मुलं जर जास्त बाधित झाले तर त्यासाठी प्रशासन पूर्णपणे तयार आहे. दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की म्युकर मायकोसिसचे पेशंट जे आहेत औरंगाबादमध्ये एकेकाळी 150 ते 200 पर्यंत होते. आज जवळपास 12 ते 15 पेशंट आहेत.
त्याहून आणखी समाधानक बाब ही आहे, डेल्टा प्लसचा फक्त एकच रुग्ण सापडला होता, मात्र तोही आता बरा होऊन घरी गेलेला आहे. निश्चितपणे औरंगाबादसाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे की आता कोरोना आटोक्यात येतोय. मात्र आटोक्यात येतोय कोरोना म्हणून लोक थोडीशी कुठेतरी निष्काळजीपणा दाखवायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. कारण अनेक ठिकाणी आता बाजार सुरू झालेले आहेत, अनेक दुकानं सुरू झालेली आहेत, त्यामुळे लोकांची गर्दी बाजारात आहे. बाजारात आलेल्या लोकांच्या तोंडावर मास्क थोडं कमी प्रमाणात दिसत आहेत, खाली झालेले मास्क दिसत आहेत. त्यामुळं तिसरी लाट कधीही येऊ शकते. औरंगाबादकरांनी ज्या पद्धतीनं कोरोना वाढवला होता त्याच पद्धतीनं त्यांनी कोरोना सुद्धा कमी केलेला आहे. अर्थात प्रशासनाचं त्यामध्ये मोठं योगदान आहे. तर आता तिसरी लाटेपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर निश्चितपणे मास्क वापरा आणि नियम पाळा, त्यामुळे तिसऱ्या लाटेतून आपली सुटका होऊ शकते. सिद्धार्थ, आपण सांगितलं त्याप्रमाणे प्रशासन तिसरी लाट येऊ शकते या अनुषंगानं सज्जता तर बाळगून आहेच. मात्र शहरी भागातली रुग्णसंख्या जरी कमी होत असली, नियंत्रणात येत असली, तरी ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढण्याचं नेमकं काय कारण आहे? तिथली रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन नेमकं काय करतंय? सिद्धार्थ, त्याबद्दल सविस्तर काय सांगाल? आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागामध्ये सुरुवात आपल्या कोरोनाची जी आहे ती झाली शहरी भागामध्ये. बरोबर. त्यानंतर ग्रामीण भागातल्या लोकांच्या मनामध्ये कुठेतरी हे वाटलं की हा भाग फक्त हा रोग जो आहे शहरातच राहील. मात्र ज्या पद्धतीनं लोक ग्रामीण भागामध्ये वागली, मास्क न वापरणे, गर्दी करणे, लग्न सोहळे असतील, बाजार असेल, या ठिकाणी कसलेही नियम पाळले गेले नाही. त्यामुळे आता आपण बघतो की शहरातले लोक सजग झाले, ते नियम पाळताय, मास्क लावतात. मात्र ग्रामीण भागामध्ये ते प्रमाण कमी असल्यामुळं बघतोय आपण की खूप मोठ्या प्रमाणात संख्या त्या ठिकाणी आहे. आणि आताही तीच पद्धत आहे किंवा त्याच मानसिकतेत ग्रामीण भागातली लोक आहेत. आजही मोठमोठे बाजार भरले जातात. अर्थातच बंदी असली तरी ग्रामीण भागामध्ये प्रशासनाचं लक्ष नाही. त्यामुळे मोठे बाजार असतील, मोठमोठे लग्न सोहळे असतील किंवा राजकीय सभा असतील, राजकीय यात्रा असतील, या सर्रासपणे घेतल्या जातात. आणि त्या ठिकाणी लोकांना मानसिकता लोकांची ग्रामीण भागातली ही सुद्धा आहे की आपली इम्युनिटी चांगली आहे, आपलं शरीर खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आपल्याला कोरोना होणार नाही. या गफलतीमध्ये ग्रामीण भागातली लोक आहेत. मागही होते, आताही आहेत. त्यामुळं आता आपण बघतोय की राज्यभरात नाही, देशाभरात शहरापेक्षा जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे प्रशासनाला सुद्धा ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांना मास्क लावणे किंवा जे काही नियम आहेत ते पाळण्यासाठी थोडं कडक पावले उचलावं लागतील. नाहीतर परिस्थिती अशी होईल की शहरामध्ये शून्य रुग्णसंख्या मात्र ग्रामीण भागामध्ये वाढली. आणि ग्रामीण भागातल्या लोकांनाही आता कळायला हवं की कोरोना जो आहे हा ग्रामीण भाग, शहरी भाग हा भेदभाव करत नाही. त्यामुळे तुमची इम्युनिटी कशी आहे याच्यावर सुद्धा कोरोना होतो की नाही होतो हे ठरत नाही. आता हे एक्सपर्टनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा कोरोना होऊ शकतो आणि त्यांचे शरीर किती जरी सुदृढ असले तरी त्यांना कोरोना घेरू शकतो. त्यासाठी ग्रामीण भागातल्या लोकांनी आता सजग होणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं, प्रशासनाचे निर्बंध कठोर राबवायला सुरुवात केली पाहिजे ग्रामीण भागामध्ये. आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात बाजार त्या ठिकाणी भरतात आणि लोक त्या ठिकाणी नियम पाळत नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही. त्यामुळे त्या ठिकाणची जी आहे रुग्णसंख्या वाढते आहे दिवसांदिवस. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली. त्याबद्दल आपण पाहिलं औरंगाबाद आणि नाशिक मधली स्थिती नियंत्रणात जरी असली तरी ग्रामीण भागात काहीसा धोका वाढतो की काय अशी सध्याची तरी शक्यता वाटतेय. आपण कोरोना स्थितीबाबतचा आढावा तर घेतच आहोत, मात्र या पुढची जी आणखीन एक महत्त्वाची बातमी ती देखील बघूया. तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं यंदा दहीहंडी आयोजित करू नये असं आवाहन राज्य सरकारनं केलेलं आहे. मात्र भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही दहीहंडी साजरी करणारच. या काळात दहीहंडी साजरी करणं राज्यासाठी घातक ठरू शकतं का, या संदर्भात थेट राम कदम यांच्याशीच संवाद आपण आता साधणार आहोत. त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत सध्या. स्वाती, राम कदम आपल्या निर्धारावर ठाम असल्याचंच दिसतंय. एकीकडे तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला गेलेला आहे, मात्र दहीहंडी साजरी करण्यावर राम कदम ठाम आहेत. अजिंक्य, अगदी बरोबर. एका बाजूला माझा सहकारी तुम्हाला औरंगाबाद मधली स्थिती सांगत होता की कशा पद्धतीनं आकडेवारी जरी आता स्थिर असली तरी एकूणच ज्या पद्धतीनं आपण खुले होतोय किंवा ज्या गोष्टी सुरू झाल्या ते पाहता करोनाचा धोका अधिक आहे. अशात राम कदमांचं हे वक्तव्य कदाचित चिथावणीखोर ठरू शकतं का? त्यांच्या वक्तव्याने राज्यभरामधले दहीहंडी जबरदस्तीने साजरी होऊ शकतं का? आणि त्यामुळे कदाचित करोनाची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया तुमचा निर्धार जो आहे तो कितपत योग्य आहे? नाही, हा आमचा निर्धार म्हणजे हा महाराष्ट्रातल्या समस्त हिंदू बांधवांचा निर्धार आहे. हा काही व्यक्तिविशेष निर्धार नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही बियर बार उघडायला प्रोटोकॉल आणि नियम लावू शकता,
तसे नियम तुम्ही हिंदूंचे सण साजरे करताना लावा ना. आम्ही कुठे म्हणतोय तुम्हाला गर्दी करा? आम्ही गर्दी करा म्हणतोय का? नाही म्हणत आहे. तुम्ही बार उघडता, दारूचे ठेके उघडता. महाराष्ट्रात उघडायचं काय शिल्लक आहे? जर दहीहंडी लावायची म्हटली तर एकावर एक थर हे रचले जाणार. दहीहंडी इज इक्वल टू राम कदम हे समीकरण महाराष्ट्रात अनेक वर्ष आहेच. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना असता तुमचं हे वक्तव्य राज्याला घातक नाही का ठरू शकत? बर, हे माझं वक्तव्य एकट्याचं नाहीये हे लक्षात घ्या. सगळ्या गोविंदा पथकांचं ज्यांना थर लावायचे त्यांची मनापासून इच्छा आहे, ज्यांना पाहायचं त्यांची मनापासून इच्छा आहे. सरकारनं म्हणावं ना की ज्यांनी 2 वॅक्सिन घेतला 3 थर लावा किंवा एका थराची फोडा. आम्ही गोविंदा पथकं आणि बाकीचे सगळे आयोजक एकत्र येऊन आम्ही सरकारला सहकार्य करू ना. पण सरकार आमच्याशी बोलणारच नसेल, झूमवर त्यांच्याच नेत्यांशी त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून परस्पर मोगलाई निर्णय जाहीर करणार असेल की हे बंद ते बंद, तर ते चालणार नाही. कदमजी, तुम्हालाही माहिती आहे की 2 वॅक्सिन घेतल्यानाही करोनाची बाधा होतीये. अशात केंद्र सरकारने पण पत्र लिहिलं राज्य सरकारला की गणपती, म्हणजे हे पत्र 24 तासही झाले नाहीत, तर गणपती आणि दहीहंडी दरम्यान काही लोकली मेजर्स घेऊन रिस्ट्रिक्शन्स लावता येतात का हे सरकारने बघावं असं केंद्र सरकारने म्हटलंय. तर तुम्ही किमान केंद्र सरकारचं तरी ऐकता ना. मुळामध्ये आपल्याला माझं म्हणणंच कळलं नाही. आम्ही काय म्हणतोय? आम्ही म्हणतोय की ठीक आहे, नियम नाही, कडक नियम करा, पण तुम्ही साजराच करायचा नाही. या निर्णयाला महाराष्ट्र देश सहमत आहे का? आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, आम्हाला मान्य आहे. राणे साहेबांच्या घराच्या बाहेर राडा घालत असताना तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कुठलीही कोरोनाची लागण होत नाही का? तर ते सरकार पुरस्कृत तो राडा होता. मग त्या ठिकाणी तुम्हाला कोरोनाचे नियम नाहीत, बिअर बार चालवताना तुम्हाला कोरोनाचे नियम नाहीत, मॉल चालवताना कोरोनाचे नियम नाहीत, हुक्का पार्लर चालवताना कोरोनाचे नियम नाहीत. फक्त हिंदूंचे सण आले तर त्याला कडक नियम, आणि इतर धर्मियांचे सण आले रातोरात तुमच्या मंत्रालयातून परवानगी, एवढाच आमचा विषय आहे. अजूनही तुमचं ऐकत नाहीये. अशा तुम्ही सांगू शकाल का की सोशल डिस्टन्सिंग तुम्ही दहीहंडी साजरी करताना कशी साजरी, तुम्ही किमान सांगू तरी शकता आमच्या माध्यमातून की सोशल डिस्टन्सिंग कसं पाळलं जाणार आहे? मला सांगा, सरकारची अशी भूमिका असायला होती की ठीक आहे, आपण खूप मोठी गर्दी नको करूया, आपण सणही साजरा होईल, लोकांना रोगाची लागणही होणार नाही, अशा पद्धतीने आपण मधला मार्ग काढूया. तर अशा पद्धतीने सण साजरा होत नाही का? होतो ना. असू शकतो तो मधला मार्ग? मधला मार्ग पारंपरिक पद्धतीनं जो आपला श्रीकृष्ण जन्माचा सोहळा आहे त्या पारंपरिक पद्धतीने होऊ शकत नाही का? नक्की होऊ शकते. गोविंदा पथकांबरोबर जो मुख्यमंत्री स्वतः बसले असते, दूरदृश्य प्रणाली ज्याला आपण झूम कॉल म्हणतो, त्या झूम कॉलमध्ये फक्त स्वतःच्या पक्षाच्या लोकांना बोलवून स्वतःला जे ऐकून घ्यायचंय तेच त्यांच्याकडून तुम्ही बदवणार असाल तर त्याला काय अर्थ आहे? हा सण श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आहे, लोकांना खेळ खेळायचा म्हणून खेळ नव्हे. हा तुम्ही कदाचित तुम्ही म्हणताय, तुम्ही तुमच्या म्हणण्यावर ठाम आहात, ही कदाचित तुमच्या पक्षाची भूमिका असू शकते, पण जर तुम्ही साजरं केलं तर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट अंतर्गत तुमच्यावर, म्हणजे तुम्हीच नाही कोणीही आयोजक असतील त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, हे तुम्हाला माहिती नाही. कसं आहे माहितीये का, या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये 2 वर्ष झालं ह्यांचे कार्यकर्ते हायदोस घालतात, त्यांचं स्वागत स्वतः माननीय मुख्यमंत्री करतात, त्यांना मोठं उच्च पद दिलं जातं. स्वतः ह्यांनी थप्पड मारू असं म्हटलं तर ते अतिशय योग्य आहे, त्यात कायद्याचा कोणताही भंग नाही. पण हेच वाक्य दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं तर लगेच त्यांना अटक करण्यासाठी पुढे जातात. एक मिनिट, शर्गिलने शिव्या घातल्या, शर्गिलला अटक नाही, मात्र राणे साहेबांनी एक वक्तव्य केलं त्याला अटक आहे. आपण विषयांतर नको करूया. एक अगदी शेवटचा थोडक्यात प्रश्न सांगाल की तुम्हाला माहितीये की तुम्ही जर आयोजक असाल किंवा इतर बाकी कोणी आयोजक असतील तर कदाचित डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट अंतर्गत कारवाईची शक्यता नाकारता येत नाहीये? नाही, सरकारच्या कोणत्याही कारवाईला आमच्या हिंदूंचा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा सोहळा साजरा करताना आम्ही ह्यांच्या कारवाईला भीक घालत नाही. आणि ह्यांचं एकसूत्री कार्यक्रम आहे. भारतीय जनता पार्टी हिंदूंचे विषय घेतले की त्यांच्यावर कायद्याचा बडगा उचला. माझ्या घराच्या बाहेर 1000 पोलीस लावले होते परवा. काय कारण आहे? कोण आतंकवादी आहे मी? अतिरेकी आहे? कोण आहे? अजूनही सांगतो की सोमवारी शंखनाद आम्ही करणार आणि मंगळवारी दहीहंडी जोरात साजरी करणार. तर आपल्याला
खरं तर आत्ता अगदी निर्धार व्यक्त केलाय राम कदम यांनी. त्यांचं असं म्हणणं आहे की दहीहंडी कोणत्याही परिस्थितीत साजरी करणार, पण केंद्र सरकारनंही पत्र लिहिलेलं आहे राज्य सरकारला की दहीहंडी आणि गणपतीच्या दरम्यान साधारणतः डिस्टन्सिंग पाळलं जाईल किंवा कुठेतरी लोकली मेजर्स घेतले जावे असं राज्य सरकारला आदेशच दिले तसं म्हणायला हरकत नाही. आणि त्यात आता भाजपनं हा निर्धार व्यक्त केला. तर बघूया नेमकं काय घडतंय. अजिंक्य, आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि राम कदम यांची प्रतिक्रिया पोहोचवली त्याबद्दल. राम कदम आपल्या निर्धारावर ठाम दिसताय. दहीहंडी संदर्भात सरकारनं नियमावली देखील दिलेली आहे. सांगितलं गेलेलं आहे की दहीहंडी आयोजित करू नका. कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याचं सातत्यानं सरकारकडनं प्रशासनाकडनं सांगितलं जात आहे. मात्र दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर भाजप ठाम आहे, राम कदम ठाम आहेत आणि आपला निर्धार राम कदम यांनी बोलून देखील दाखवलाय. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा नमस्ते महाराष्ट्र. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनानं केलेला आहे. दिवसभरात सरासरी 70 ते 80 इतकेच बाधित रुग्ण आढळत आहेत. शिवाय मृत्यूचं प्रमाणही कमी झालेलं आहे. 1 किंवा 2 इतकेच मृत्यू होत असल्यानं जिल्ह्यात भीती बाळगण्यासारखी किंवा निर्बंध आणखी कठोर करण्यासारखी परिस्थिती नसल्याची स्पष्टोक्ती प्रशासनानं केलेली आहे. मात्र नाशिक शहराच्या तुलनेत नाशिक ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतीये आणि त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत काहीशी भर पडलेली आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत सध्या. लक्ष्मण, आपण पाहिलं असेल तर एकीकडे नाशिक शहरातली स्थिती तुलनेनं सध्या तरी नियंत्रणात वाटतेय, मात्र ग्रामीण भागातली रुग्णसंख्या वाढतीये. काय नेमकी यामागची कारण आहेत? खबरदारी बाळगली जातीये का? आणि निर्बंधांमध्ये सध्या जी शिथिलता आलेली आहे त्यामुळे काहीशी बेफिकिरी वाढतीये का? काय नेमकी तिथली स्थिती? असं म्हणलं जाऊ शकत नाही की निर्बंध शिथिल झाले म्हणून कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. कारण नाशिक शहरामध्ये सर्वाधिक मॉल्स आणि बाजारपेठा आहे. मात्र ह्या भागामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जी आहे ती नियंत्रणात आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारचे शॉपिंग मॉल्स किंवा मोठ्या बाजारपेठा नाहीये, तरी देखील त्या ठिकाणची रुग्णसंख्या जी आहे ती शहराच्या तुलनेत काही प्रमाणात वाढतीये. याची जर कारण शोधली तर याच्या मागे एक महत्वाचं कारण समोर येतंय. ते म्हणजे नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये जो आदिवासी बहुल भाग आहे त्यामध्ये लसीकरणाच्या बाबत लोकांमध्ये अनेक भ्रम आहेत आणि त्यामुळे लसीकरणाचं प्रमाण जे आहे ते शहरापेक्षा ग्रामीण भागात कमी आहे. शहरातला व्यक्ती कुठून तरी खासगी हॉस्पिटल असेल, महानगरपालिकेचं हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणून लस घेतोय. त्यामुळे जास्तीचं लसीकरण जे आहे ते शहरी भागात झालं आहे. तुलनेत ग्रामीण भागात कमी लसीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे कदाचित शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या जी आहे ती थोड्या बहुत प्रमाणात अधिक आहे. मात्र नाशिक जिल्ह्याचा जर एकूण विचार केला तर दिवसाला केवळ 90, 95 आणि 100 अशा सरासरीच्या प्रमाणामध्ये रोज कोरोना बाधित आढळून येत आहे. त्यामुळे भीती बाळगण्यासारखं आणि निर्बंध कठोर करण्यासारखी परिस्थिती आता तरी प्रशासनाला वाटत नाहीये. कारण रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. डेल्टाचा विचार केला, डेल्टा प्लसचा विचार केला तर नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे 2 बाधित आढळले होते ते देखील बरे झालेले आहे आणि सद्यस्थितीत एकही अर्थात 0 इतका आकडा जो आहे तो डेल्टा प्लसचा आहे. लहान मुलांचं प्रमाण जे आहे ते देखील पूर्णतः नियंत्रणात आहे. मात्र असं असलं तरी प्रशासनाने पूर्णतः तयारी केलेली आहे. नाशिक शहरात तब्बल 4 ते 5 हजार ऑक्सिजन बेड महानगरपालिकेने उभे केलेले आहे. ग्रामीण भागात देखील कोरोनाची जी रुग्णसंख्या भविष्यात वाढली तर त्यासाठी दृष्टीने देखील नियोजन केलं जात आहे. महानगरपालिकेने गेल्या वेळेला ऑक्सिजनचा जो काही तुटवडा निर्माण झाला होता त्याची धास्ती घेऊन स्वतःच्या हक्काचे 4 ते 5 ऑक्सिजन प्लांट त्या ठिकाणी उभे केलेले आहे. अनेक CSR फंडांच्या माध्यमातून हे ऑक्सिजन प्लांट उभे केलेले आहे. त्यामुळे भीती बाळगण्यासारखं कारण नाही. लहान मुलांसाठी देखील तब्बल 1,200 ICU बेडचं सुसज्ज असं कोविड सेंटर लहान मुलांचं त्यांनी उभं केलेलं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या साठी म्हणून प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. मात्र आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार शहरामध्ये लॉकडाऊन करण्यासारखी किंवा निर्बंध कठोर करण्यासारखी परिस्थिती नाहीये. मात्र प्रशासन एकच बाब सांगतेय ती म्हणजे नागरिकांनी त्रिसूत्रीची जी काही प्रशासनाने घालून दिली आहे तिचं काटेकोरपणे पालन करावं. व्यावसायिकांनी, व्यापाऱ्यांनी देखील दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची काळजी घ्यायची आहे. वॅक्सिनेशन आहे, या सगळ्या गोष्टींवरती भर प्रशासन देत आहे आणि म्हणूनच नाशिक शहरातली आणि जिल्ह्यातली कोरोनाची परिस्थिती आता तरी नियंत्रणात आहे. बिलकुल लक्ष्मण, येत्या काळात लसीकरणाचा वेग आणि विस्तार वाढवला तर कदाचित ही परिस्थिती आणखी नियंत्रणात येऊ शकेल. त्याबद्दलची नेमकी काय माहिती देता येऊ शकेल?
नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं वेगवेगळ्या विभागांमध्ये लसीकरण केलं जात आहे। खाजगी हॉस्पिटलला देखील लसीकरणाच्या परवानग्या देण्यात आलेल्या आहे। नागरिक रांगा लावून लसीकरणासाठी उभे आहे, मात्र लसींचा जो तुटवडा आहे त्याचा फटका नाशिकला देखील बसतोय की ज्या लोकांना रांगेमध्ये लस घेण्यासाठी उभे त्या लोकांना लस मिळत नाही। तुलनेमध्ये ग्रामीण भागामधली यंत्रणा काहीशी थोड्या बहुत प्रमाणात कोलमडलेली आहे, कारण त्या ठिकाणी असलेले जे कर्मचारी आहे त्याचा जो नॅशनल हेल्थ मिशनचा जो निधी होता तो संपला आहे आणि त्यामुळे अनेक 700 ते 800 लोकांना जिल्हा परिषदेने कामावरून कमी केलेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणचा स्वॅब टेस्टिंगच्या यंत्रणा काही ठिकाणी कोलमडलेल्या आहेत, तर काही ठिकाणी लसीकरणावर देखील त्याचा परिणाम झालेला आहे। त्यामुळे आता काल परवा जी बैठक झाली जिल्हा प्रशासनाची त्यामध्ये पुन्हा एकदा नॅशनल हेल्थ मिशनचा जो निधी आहे तो पुन्हा वाढवून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जो फटका लसीकरण आणि इतर स्वॅब टेस्टिंगवर झालेला आहे तो पुढच्या काळात जर कमी झाला तर निश्चितपणे ती देखील संख्या नियंत्रणात येईल। मात्र सगळ्यात महत्त्वाचा बाब जी आहे ती म्हणजे लसीकरणाची आहे आणि यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने लसी देतील किंवा ज्या प्रमाणात लसी देतील त्याच प्रमाणात लसीकरण केलं जाणार आहे। मात्र पालिकेकडनं सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज आहेत लसीकरणाच्यासाठी। बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आपण नाशिक आणि औरंगाबाद या दोन महत्त्वाच्या भागांमधला कोरोनाचा आढावा घेतला। परिस्थिती या दोन्ही ठिकाणची नियंत्रणात आहे। शहरी भागात रुग्णसंख्या आटोक्यात आलेली आहे, मात्र ग्रामीण भागात काहीसा धोका अद्यापही दिसतोय। त्यामुळे येत्या काळात आणखी खबरदारी बाळगण्याची गरज आहे। सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं, त्यातही मास्क लावणं। त्यामुळे मास्क लावा आणि कोरोना प्रतिबंधक सगळ्या नियमांचं पालन करा, जेणेकरून संभाव्य तिसरी लाट आपल्याला रोखता येऊ शकेल, देता येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला आणखी सुरक्षित राहता येऊ शकेल। नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथंच थांबूया। नमस्कार।